दोन हा शंकरानी पार्वती शंकर एकावसा आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे. आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती जागृत अश्वप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित स्रष्टास्तंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी हर हर ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. धन्यवाद. शूरामी सरदार हमारा काय गुणाची आईच्या घरात उमटले सगळे बसून का ताई बसून घ्या तासभर फक्त नाव नोंदणी करत सुंदराची तलवारी लगीन लगन झडली नाग संगत रेणून गेल अशी पहाडी शादी या नाव सांगतो तुझं प्रणश्री श्रीराम ढवळे. वा वा. या प्रणश्रीला श्रीराम हुंडा यांच्याकडून 100 रुपयेचं हे बक्षीस नाही म्हणणार. वा थँक्यू मुलांनो. आता इथे शिवगर्जना म्हणजे मी तुम्हाला काय विचारणार नाही. आता प्रश्न उत्तर तुम्हाला नंतर घेणार चालेल ना. थोड्या वेळाने मी तुम्हाला पुन्हा बोलवणार आहे. हा एकदा मुलांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सगळे. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी
हा कार्यक्रम या ठिकाणी पैठणीचा आयोजित केलेला आहे. काकांनी हा प्रदर्शनाचा जो घाट घातला होता तो सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान मिळावं आणि त्यातून त्याचं शेतामध्ये उत्पन्न वाढावं या एका दृष्टिकोनातून आजपर्यंत हे प्रदर्शन भरत होतं. पण यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं आणि आयोजकांनी एक निर्णय घेतला की ज्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येण्यासाठी हा जे प्रयत्न आपण करतोय त्या शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जी साथ देते ही तिची सौभाग्यवती असते, बहीण असते, भाऊजाई असते, चुलती असते किंवा आई असते. त्यांना सुद्धा या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी घडतंय या उद्देशानं आपण काहीतरी एक कार्यक्रम आयोजित केला करावा लागेल अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि त्यातून मग वासू पाटील यांनी हा प्रस्ताव समोर आणला. त्यांनी एक संकल्पना मांडली की मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे कार्यक्रम पार पडतोय, पण आपल्या कराड शहरामध्ये आणि विशेषतः या प्रदर्शनामध्ये मला जर का संधी मिळाली तर निश्चितपणानं मी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक मनोरंजनाचा आणि त्यातून प्रबोधनाचाही कार्यक्रम मी या ठिकाणी सादर करू शकतो. अशा पद्धतीनं त्यांची संकल्पना या ठिकाणी आली. त्यातून मग आयोजकांनी संचालक मंडळानं हा निर्णय घेतला. कारण शेवटी या देशामध्ये 50% ही नारी शक्ती आहे की जी या सृष्टीची निर्माती आहे आणि खऱ्या अर्थानं पुरुषाच्या पुरुषार्थाला साथ करणारी ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आदर करणं, त्या शक्तीची जागर करणं हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडावं ह्या एका उद्देशानं हा या ठिकाणी कार्यक्रम आपण सर्वजण साजरा करतोय. माझी आपल्या सर्वांना इच्छा आहे, एक विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या आयोजकांना, सादरकर्त्यांना आणि विशेषतः वासू पाटलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा. कारण लाडक्या बहिणी या महाराष्ट्राला खरोखर एक चालना देणाऱ्या, एक दिशा देणाऱ्या आहेत. म्हणून तुम्ही परमिशन दिली आणि मी पहिल्यांदा आपल्या या कृषी प्रदर्शनामध्ये कार्यक्रम केला. मी तुम्हाला ग्वाही देतो, रोहित चव्हाण सर आहेत, दाजी आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मला वेळ कमी मिळाला, पण पुढच्या वेळेस मी तुमच्याकडून वेळ मागून घेणार. मी एक कला, एक म्हणजे एक चांगलं करेन. मी आहे, रोहित आणि आपल्या कराडचे बरेचसे कलाकार आहेत. आम्ही मिळून एक चांगलं कराडकरांच्यासाठी नाही, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी, कृषी कन्यांच्यासाठी आम्ही एक चांगली मनोरंजनाची तुम्हाला पर्वणी देऊ असा मी तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्ही इथं वेळ काढून आला त्याबद्दल मी आणि माझ्या सर्व कलाकारांच्याकडून आणि लाडक्या बहिणीच्याकडून मी तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू दादा.
आता हात जरी तुम्ही घरी कोंबड्या पाहिल्यात का ना खरं सांगायचं कोंबड्या आहेत का ना तुमच्या घरी कोंबडी आहे ना हे कसं करते ज्या ज्या पाया पडल्या त्या पहिल्यांदा आपण काय संबंध आहे का रेडी चला कुणी चुकायचं नाही पुढे तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात काय झालं पहिल्या गाव भूताला पहिल्या गाव भूताला इकडे सर जरा सर मला जागा दे तुमचं माहेर कोणतं निर्ले सासर महागाव वा काय करतात मी घरीच असते ते काय करतात पोलीस थांबा तिकडंच थांबा तिकडं सर तुमचं काय कोण पोलीस आहे तुमचे कोण आहे डॉक्टर चालेल असू दे गोळ्या बिळ्या मला सांगा त्यांना व्यवस्थित लक्ष द्या पुढे तयार मागे मळ्यात आव झालं की तयार एवढंच हसायचं हा नाना बाबा सारखं हा रेडी हा असं व्यवस्थित बघायचं नाना पाटील माहिती आहे ना ते हा हा हे जळवाली बायका तिला आणि जाती असं काय का तसा सुरुवात होतो एवढंच करायचं हा माहीत दुसरा माहीत असं तर द्या मला लक्ष ठेवा नाना पाटील एकदम असा खतरनाक होतो हा असं म्हणा नाव नाही तसं तसं एवढंच करायचं हा ओके हा जवळ जायचं त्याशिवाय आवाज येत नाही ह्यो डुप्लिकेट नाही काय ऐका का ह्यो डुप्लिकेट ह्यो ओरिजिनल नाही का ह्यो काय नाही येत ह्या गावाला त्यात होतो हा त्याच्यात जोरदार तयार आहे नाना पाटीलसाठी या तुफानाला तुम्ही घर देता का वा 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 जोरदार तयार झाला पाहिजे या असं व्यवस्थित वाकून 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 38 40 42 46 47 48 50 52 54 58 असं म्हणायचं चुकायचं व्यवस्थित 2 2 3
व्यवस्थित हा व्यवस्थित म्हणा 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 हा 28 30 हा 2 4 6 बसा खाली बसा हा म्हणा 2 4 6 8 4 6 2 4 7 2 4 7 10 12 14 16 कशी होती की ग माझी मैत्री कालच माझी भिशी घेऊन गेली की ग आता मी काय करू अरे देवा कोण कुठली कधी गेली कशाला अरे वाईट काय करत होती एकदा जोरात टाळ्या वाजवा. आई समोर मी बोलतोय म्हणून म्हणू नका वरच्या मनानं काळ चांगलं गोरं चांगलं नाही तरी पण तुम्ही माझ्या समाधानासाठी म्हणताय नाही आपल्या घरात एखादा चौकवलं नसते छोटा पाहुणा घरात येणार असतो त्यावेळेला आपल्या दादाची वहिनीची घरात चर्चा चालू असते ना आहो आपल्याला काय होणार हो? तो आमचा दादा पण म्हणतो आपल्याला पोरगाच पाहिजे वंशाला दिवा अरे दिव्यात तू काय दिवं लावतोस हा बाई त्याला पण वाटत असतं मुलगा व्हायला पाहिजे मनोरंजनाला काही नसतं मनोरंजनाला फक्त मनोरंजनाची गाठ लागते एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळा आणि नशीब पण बरोबर यांना बक्षिसातच घेऊन आलो वा थँक्यू